तो टेक्स्टाईल पार्कचे काही प्लॉट्स आता शिल्लक आहे, परंतु या देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी जे मेगा टेक्स्टाईल पार्क राज्यामध्ये आपल्या दिलेला आहे अमरावतीला, जर आपण जुने रेट जर पाहिले तर टेक्स्टाईल पार्क राज्य शासनाचा जो टेक्स्टाईल पार्क होता त्याचे रेट आज कमी आहे आणि मेगा टेक्स्टाईल पार्कमधले त्याचे जे रेट आहे ते इतके भयंकर आहे की या देशामध्ये 7 मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन झालेले आहे। जर आपले रेट जास्ती असले तर बाहेरच्या इंडस्ट्री आपल्या अमरावतीमध्ये किंवा महाराष्ट्रात येणार नाही, म्हणून आपल्याला त्याच्या संदर्भात एक व्यवस्थित धोरण करावं लागणार आहे। त्या मेगा टेक्स्टाईल पार्कमधले जे रेट्स आहे आज आपले MIDCचे ते रेट ॲट पार बाकीच्या देशातल्या मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये काय रेट देऊन राहिले आणि आपले इथले काय आहेत त्याच वेळेस आपल्या इथं इंडस्ट्री येतील, म्हणून त्याच बाबतीतला आपला धोरणात्मक निर्णय आपल्याला घेणार का असा माझा प्रश्न आहे। सभापती महोदय, हे सत्य आहे की आपण तिथे 2000 साली टेक्स्टाईल पार्क उभारलेला आहे आणि त्यावेळेसची जे अधिग्रहणाची जी किंमत होती ती फार कमी होती आणि त्याप्रमाणे आपण उद्योजकांना जिथे टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्यांना येण्याची इच्छा असेल त्यांना त्याप्रमाणे आपण रेट्स द्यायचो। पण PM मित्र पार्क अशा एक 2017 साली नोटिफिकेशन निघालं होतं, ते आपल्याला आपण अमरावतीवासियांना तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की PM मित्र पार्क हा भारतात फक्त 7 जागी त्यातलं महाराष्ट्रातलं एकमेव हा अमरावतीला झालेला आहे। पण त्याला अपवाद म्हणजे असं आहे की एक्सेप्शनली की 2000 सालीचे अधिग्रहणचे रेट आणि त्यानंतर जर आपण त्याला एक्सपान्शन करतो तर 2017 साली त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि 2021 साली त्याचं 32.1 आणि 32.2 करण्यात आलेलं आहे। तर निश्चितपणे जो मोबदला आपण दिलेला आहे कास्तकारांना तो 2000 ची संख्या म्हणजे 2000 साली आणि 2021 सालीचं त्याच्यात 17 ते 21 वर्षाचा फरक आहे, तर तो आकडा खूप जास्त असल्यामुळे तो आपल्याला प्रीमियम म्हणून आपल्याला तिथे ते देणं गरजेचं आहे।